राष्ट्रवादीचा राजीनामा देते रुपाली ठोंबरे पाटील यांनी हे वक्तव्य केले। राजीनाम्यानंतर पोलीस आणि सरकारचं काम हे सर्वांसमोर आणते असंही रुपाली ठोंबरे पाटील यांनी इशारा दिलाय। पोलीस महिला आयोगाप्रमाणेच काम करायला लागलेले आहेत असंही वक्तव्य रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलंय। एक लक्षात घ्या, पुन्हा सांगते, ही घटना घडल्यानंतर तो व्हिडिओ आला, मी बीडमध्ये होते। तिची घटना काय होती की रुपाली पाटील आणि तिच्या भगिनी बावशी, आत्या, काका, मामा, आजी सगळे येऊन मला मारतात। मी इथे होते का? तर मी नव्हते। इथंच पहिल्यांदा त्यांचं खोटं पकडलं गेलं। चाकणकर खंडाळकराला सांगायला विसरले असतील की रुपाली पाटील ठोंबरे पुण्यात नाहीये, तू हे उद्या कर। त्याच्यामुळे तो डाव फसला। तो फसल्यानंतर तिच्या फॅमिलीतले म्हणजे मंदार खंडाळकर यांच्या फॅमिलीतले रणधीर हे सगळी फॅमिली आली आणि त्यांनी मी काल नसताना इथे दोन्ही परिवारांनी परस्पराच्या संमतीने कोणाचाही दबाव नसताना गुन्हा मागं घ्यायचं म्हणून ठरवलं। माझी बहीण गुन्हा मागं घेत नव्हती, कारण का माझ्या बहिणीला मयूर रणधीर आणि मनीष रणधीर यांनी अक्षरशः नको त्या जागेवर बुक्की मारून धक्काबुक्की केलेली आहे, लज्जा उत्पन्न केलेली आहे। तर माधवी खंडाळकरसह तिच्या 2 भावांवर गुन्हा दाखल झालाय। रुपाली ठोंबरेंनी बहिणीवर गुन्हा दाखल झाल्यानं आक्रमक पवित्रा घेतलाय। माधवी खंडाळकरवर खडक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। पक्षाच्या महत्वाच्या पदावर बसून पक्षातल्या राज्य महिला आयोगात जर अशा पद्धतीने वागत असतील तर मी त्या पक्षाचा राजीनामा देतील हे वक्तव्य मी केलेलं आहे। पण मी अजून राजीनामा दिलेला नाहीये, हे लक्षात घ्या। मी राज्य महिला आयोगाचा आता राजीनामा मागते। जे राज्य महिला आयोगावर काम करू शकत नाही, जे प्रदेश अध्यक्ष असून सुद्धा महिलांना पद काढून घेत असेल, त्यांचा राजीनामा मागते। तर माधवी खंडाळकरसह तिच्या 2 भावांवर सुद्धा आता गुन्हा दाखल झालेला आहे। रुपाली ठोंबरे पाटील या आक्रमक झालेले आहेत। आधी रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासहित त्यांच्या बहिणीवर आणि 6 ते 7 जणांवर गुन्हा माधवी खंडाळकर यांनी दाखल केला होता आणि त्यानंतर आता माधवी खंडाळकर यांच्यावरही खडक पोलीस ठाण्यामध्ये तिच्या 2 भावांसह गुन्हा दाखल झालाय। त्यामुळे हे परस्पर विरोधी आता गुन्हे दाखल झालेले आहेत। माधवी खंडाळकर यांनी रुपाली ठोंबरे पाटील आणि त्यांच्यासोबतच्या काही साथीदारांनी मारहाण केली असा आरोप केला होता। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत। रोहन, परस्पर विरोधी गुन्हे दाखल झालेले आहेत, नेमकं काय प्रकरण आहे? जगदीश, खरं तर माधवी खंडाळकर आणि रुपाली ठोंबरे यांच्यामधले वाद जे आहेत ते काही वर्षांपासूनचे असल्याची देखील माहिती मिळते। परंतु रुपाली ठोंबरे यांनी असे आरोप केलेले आहेत की मी ज्यावेळेसपासून रुपाली चाकणकर यांच्या बाबतीमध्ये सातत्याने बोलते, रुपाली चाकणकर यांनी जे वक्तव्य केलं, ज्या डॉक्टर संपदा मुंडे या प्रकरणासंदर्भात त्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली, त्यानंतर यांनी या माधवी खंडाळकरचा वापर करून माझ्यावरती काहीसा करण्याचा प्रयत्न केला, माझ्या कुटुंबासोबत गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला। परंतु काल आम्ही हे सगळं प्रकरण जे आहे ते दोघी युद्धाने म्हणजे माधवी खंडाळकर आणि रुपाली ठोंबरे यांचे घरातले नातेवाईकांनी मिळून हे प्रकरण आपण मिटूयात अशा प्रकारचं दोन्हींनी लेटर जे आहे ते खडक पोलीस स्टेशनला दिलेलं होतं। हे पत्र देऊन देखील आज राजकीय दबावातून जो आहे तो माझ्या बहिणीवरती गुन्हा दाखल केला आहे असा आरोप रुपाली ठोंबरे यांनी खडक पोलीस स्टेशन येथे जात पोलिसांवरती केला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक पवित्रा जो आहे तो रुपाली ठोंबरे यांनी बराच वेळ घेतला आणि माधवी खंडाळकर यांच्यावर देखील आता गुन्हा जो आहे तो तुम्ही दाखल करा अशा प्रकारची मागणी केली। तोपर्यंत मी पोलीस स्टेशनमधून जाणार नाही अशा प्रकारची भूमिका जी आहे ती रुपाली ठोंबरे यांनी घेतली आणि अखेर अगदी काही अर्धा तासापूर्वी जो आहे तो हा संपूर्ण गुन्हा आता माधवी खंडाळकर आणि त्यांचे 2 भाऊ मयूर आणि निमिष असे 2 भाऊ जे आहेत त्या माधवी खंडाळकरांचे आहेत आणि त्यांच्यावर देखील गुन्हा जो आहे तो आता दाखल करण्यात आल्याची माहिती सध्या खडक पोलीस स्टेशनमधून मिळते। त्यामुळे हे सगळं प्रकरण जे आहे ते राजकीय सुडापोटी केलं जात असल्याचा आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलेला आहे। याबाबतच्या अनेकदा तक्रारी अजित पवारांकडे केलेल्या आहेत, त्यामुळे ते आक्रमक झाले आणि त्यांनी पोलिसांसमोरच मी राजीनामा देते आणि मग कळेल, मी सगळ्यांना सांगेल की राजकीय दबावातून कशा पद्धतीने पोलीस वागतात आणि कसे गुन्हे दाखल केले जातात हे मी सगळ्यांना सांगेल अशा प्रकारचं वक्तव्य देखील रुपाली ठोंबरे पाटील यांनी माध्यमांसमोर केलेलं पाहायला मिळालं, पोलिसांसमोर केलेलं पाहायला। त्यामुळे मोठा गदारोळ जो आहे तो बराच काळ या पुण्यातील खडक पोलीस स्टेशन येथे सुरू असल्याचं चित्र आपण पाहिलं। जगदीश, धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल। तर माधवी खंडाळकरसह दोघांवर गुन्हा दाखल झालेला आहे। आधी रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासहित 6 ते 7 जणांवर गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील या आक्रमक झाले आणि त्यांनी
माधवी खंडाळकर यांच्यासह दोघांवर आता गुन्हा दाखल केला आहे.